ओके, आज आता त्याच पद्धतीचे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल लिहून घ्या सर्वांनी. फर्स्ट एक्झाम्पल, if फर्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या. if a equal to matrix 3 2 1 5 हा एक मॅट्रिक्स आहे, कॉमा b इक्वल टू मॅट्रिक्स 0 minus 1 3 1 and कॉमा c इक्वल टू एक मॅट्रिक्स आहे 3 5 minus 8 2 3 5 minus 8 2 आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलंय बघा. देन शो दॅट, आपल्याला शो दॅट करायचं आहे. देन शो दॅट a minus 3b इक्वल टू c. a minus 3b इक्वल टू c म्हणजे हे इक्वेशन आपल्याला शो दॅट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला a b c अशा पद्धतीचे 3 मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि या 3 मॅट्रिक्सचा यूज करून आपल्याला हे इक्वेशन शो दॅट करायचं आहे. म्हणजेच LHS मध्ये जी व्हॅल्यू आहे लेफ्ट हँड साइडला इक्वॅलिटीच्या, ती व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर जो मॅट्रिक्स येणार आहे आणि RHS ला जी व्हॅल्यू आहे C, त्याचा जो मॅट्रिक्स असणार आहे, हे दोन्हीही मॅट्रिक्स ज्यावेळी आपल्याला सेम येतील त्यावेळी आपण हे इक्वेशन फुलफिल होते म्हणतोय, व्हेरीफाय होते म्हणतोय. आता त्या पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करूया. क्वेश्चन लिहून झाला सर्वांचा? हो सर. ओके, आता त्याचा आन्सर बघा. सुरुवातीला मी LHS घेऊया. LHS म्हणजे डावी बाजू जी आहे ती LHS इक्वल टू काय आहे डावी बाजू त्या इक्वेशनची? a मायनस 3b. बरोबर आहे. डावी बाजू म्हणजे जी इक्वॅलिटीच्या डाव्या साईडला जे लिहिलेलं आहे त्याला आपण LHS म्हणतोय, लेफ्ट हँड साइड. ती आहे a मायनस 3b. ती मी घेतली. आता यामध्ये व्हॅल्यू टाकूया. म्हणजेच ए मॅट्रिक्स ए च्या ठिकाणी टाकूया. ए मॅट्रिक्स आहे तर 3 2 1 5. ए मॅट्रिक्स आहे हा 3 2 1 5. मायनस 3 इथला आहे असा, हा जो 3 आहे तो इथं आहे असा असणार आहे आणि त्याला जोडून जो बी आहे तो मॅट्रिक्स ही पुढे टाकूया. तोही मॅट्रिक्स आपल्याला ऑलरेडी बी ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये बघा दिलेली आहे. 3 0 minus 1 3 1. मी a मायनस 3b मध्ये a मॅट्रिक्स ची व्हॅल्यू टाकली, b मॅट्रिक्स ची व्हॅल्यू टाकली आणि 3 जो होता तो बाहेर आहे असा ठेवला. आणि हे सर्व घेतलं कुठून? क्वेश्चन मध्ये आपल्याला तिन्ही मॅट्रिक्स दिलेले आहेत, त्यावरून मी हे सर्व घेतलं गिवन कंडिशन वरून. बरोबर आहे. आता सिम्प्लिफिकेशन करूया. पहिला मॅट्रिक्स काय ऑलरेडी आहे असाच राहणार, म्हणजे 3 2 1 5. यामध्ये काही बदल होणार नाहीये.
मायनस आता या मॅट्रिक्सच्या बाहेर जे 3 आहे या 3 न प्रत्येक एलिमेंटला आपण मल्टिप्लाय करतोय स्केलार मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅट प्रमाणे पण हे मल्टिप्लाय 0-393 हा हे मल्टिप्लाय करताना हे मायनस इथं खाली आहे असं मायनस घ्यायचं आणि फक्त ह्या +3 न आतमध्ये मल्टिप्लाय करायचं लक्षात ठेवायचं -3 न आतमध्ये कधी मल्टिप्लाय करत बसू नका फक्त 3 न मल्टिप्लाय करायचं आणि हे मायनसला मायनस खाली साइन द्यायचं म्हणून इथं आलं 3 × 0 0 झालं परत 3 × -1 -3 3 × 3 9 आणि 3 × 1 3 झालं अशा पद्धतीने आपल्याला दोन मॅट्रिक्सची ही सबट्रॅक्शनच्या फॉर्मॅट मध्ये आता मिळालं 3 या स्केलारनं आपण मल्टिप्लाय केलं होतं आता सिम्प्लिफिकेशन विच इज इक्वल टू 0-5-8 पहिल्या एलिमेंट मधून पहिला मायनस दुसऱ्यामधून दुसरा मायनस खाली 1 मधून 9 मायनस आणि 5 मधून 3 मायनस करस्पॉन्डिंग एलिमेंटची सबट्रॅक्शन मग 3 - 0 म्हणजेच पहिली व्हॅल्यू काय होईल 3 2 - -3 म्हणजेच मायनस मायनस इथं प्लस होऊन जाईल किंवा कॅल्क्युलेटर वरती टाका तुम्हाला आन्सर त्याचं येईल 5 2 - -3 म्हणजेच 2 + 3 5 झालं आता खाली 1 - 9 -8 -8 1 - 9 म्हणजे -8 परत 5 - 3 2 5 - 3 म्हणजेच 2 झाला म्हणजेच आपल्याला नेक्स्ट लिहितो बघा व्हॅल्यू मिळाले लक्ष द्या फक्त LHS इक्वल टू कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळाला तो इथं देतोय मगाशी खाली लिहिलेला तो 3 5 - 8 2 हा मॅट्रिक्स सिम्प्लिफाय करून आपल्याला मिळाला आता LHS ची व्हॅल्यू इथपर्यंत झाली सिम्प्लिफाय झाली स्टॉप झालं आता RHS बघायचं RHS मध्ये काय आहे फक्त C मॅट्रिक्स आहे मग ही जी आलेली व्हॅल्यू आहे 3 5 - 8 2 ही व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये जे आपल्याला 3 मॅट्रिक्स दिलेले आहेत त्या 3 मॅट्रिक्स मध्ये कोणत्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू होईल सी मॅट्रिक्सची व्हॅल्यू आहे क्वेश्चन मध्ये गिवन मध्ये बघायचं आपण ए आणि बी मॅट्रिक्स LHS मध्ये यूज केला पण हा जो मॅट्रिक्स आहे तो सिम्प्लिफाय झाल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू सी मॅट्रिक्सची व्हॅल्यू मिळाली आणि ही मॅट्रिक्सची व्हॅल्यू सी आणि हेच आपल्याला RHS मध्ये घ्यायचं होतं म्हणजेच आपल्याला जी राईट हँड साइडला जी व्हॅल्यू मिळायची होती ती मिळाली म्हणून म्हणायचं LHS इक्वल टू RHS LHS मध्ये काय सिम्प्लिफाय केलं होतं आपण A - 3B सिम्प्लिफाय केलं होतं आणि ते सिम्प्लिफाय केल्यानंतर राईट साइडला आपल्याला C मॅट्रिक्स मिळाला होता आणि त्यामुळे LHS इक्वल टू RHS आपल्याला मिळाले म्हणजे ते इक्वेशन शो दॅट झालं समजते का सर्वांना हे A - 3B साठी बघा सुरुवातीला काय केलं आपण LHS घेतली A - 3B त्यानंतर A मॅट्रिक्सला A मॅट्रिक्स गिवन कंडिशन मधला टाकला -3 ला 3 B मॅट्रिक्स ही टाकला सिम्प्लिफाय करताना हा मॅट्रिक्स आहे असाच फक्त इथं मात्र बाहेर 3 आहे त्या 3 ना आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं प्रत्येक एलिमेंटला आणि इथं लिहिलं आता बाहेरचे कॉन्स्टंट स्केलार मल्टिप्लिकेशन हे सर्व आपले संपले
आता या दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन करायची. पहिल्या रो मधून पहिला रो मायनस करायचा, सेकंड रो मधून सेकंड रो मायनस करायचा, म्हणजे आपल्याला खाली ह्या मॅट्रिक्स मिळेल. आणि तो मॅट्रिक्स आपल्याला इथं मिळाला LHS इक्वल टू 3 5 मायनस 8 2. आणि ही आलेली व्हॅल्यू म्हणजेच आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली सी ची व्हॅल्यू आहे, म्हणून सी आणि त्याच्यासाठी सी टाकलं. आणि हीच व्हॅल्यू म्हणजे आपल्याला शो दॅट मध्ये टर्म बघायची. काय करायला सांगितलंय तर ही शो दॅट मध्ये RHS चीच टर्म आहे, म्हणून इक्वल टू RHS टाकलं आणि LHS इक्वल टू RHS म्हटलं. आणि हे आपलं आन्सर असेल LHS इक्वल टू RHS. येऊन झाले का सर्वांचं? येस सर. हो सर. ओके. आता पुढचा एक क्वेश्चन घ्या, पुढचा एक क्वेश्चन घेऊया, म्हणजे अजून ही क्लिअर होऊन जाईल. आता बघा, इफ क्वेश्चन लिहून घ्या. आता दुसरे एक्झाम्पल, इफ A इक्वल टू मॅट्रिक्स 2 5 0 1 2 5 0 1, B equal to matrix 4 minus 1 2 0 4 minus 1 2 0, and C equal to matrix 1 7 5 2 1 7 5 2. A B C अशा पद्धतीने आपल्याला तीन मॅट्रिक्स दिलेत. देन फाइंड आपल्याला विचारलेला आहे, फाइंड 5A minus 3B plus 2C. 5A minus 3B plus 2C अशा पद्धतीने आपल्याला एक इक्वेशन विचारलेला आहे, म्हणजे या इक्वेशनची व्हॅल्यू विचारली आहे. आता ज्यावेळी आपण फक्त दोनच व्हॅल्यू इथं घेत होतो, 5A minus 3B, या पद्धतीचे एक्झाम्पल आपण फाइंड आउट केलेले आहेत. अशा वेळी आपण काय करत होतो, 5A एकदा फाइंड आउट करत होतो, 3B एकदा फाइंड आउट करत होतो, आणि या दोन्हींची सबट्रॅक्शन घेतली का आपल्याला आपोआपच 5A minus 3B ची व्हॅल्यू मिळते. मग इथं ऍडिशनल पार्ट काय आहे, या 5A ची व्हॅल्यू काढणार, 3B ची व्हॅल्यू काढणार, त्याच बरोबर या 2C ची सुद्धा व्हॅल्यू काढणार. म्हणजेच आपल्याला तीन व्हॅल्यू काढायचे आहेत या मल्टिप्लिकेशन, स्केलर मल्टिप्लिकेशन. आणि तीन व्हॅल्यू मॅट्रिक्सच्या काढल्यानंतर इथे एक मॅट्रिक्स, इथे एक मॅट्रिक्स आणि इथे एक मॅट्रिक्स. मग दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन करून आपल्याला शेवटी ऍडिशन केली का त्याचं आन्सर मिळणार आहे. म्हणून सुरुवातीला स्केलर मल्टिप्लिकेशनच्या ज्या तीन व्हॅल्यू आहेत त्या फाइंड आउट करून घ्यायच्या. सुरुवातीला 5A घेऊया. 5A म्हणजे काय असतं? हा, गिवन लिहू का? गिवन तर लिहायचं सर्वांनी, ABC. काही मोठे एक्झाम्पल असल्यामुळे आपण गिवनचे मी येत नाहीये, पण ABC जे आहेत ते आपली सवय ठेवायचीच. गिवन मध्ये लिहिताना ABC अशा पद्धतीच्या तीन व्हॅल्यू लिहायच्या, तिन्ही म्हणजे जे काही दिलंय ते गिवन मधलं लिहायचं, आणि त्यानंतरच आपण मग एक एक स्टेप सिम्प्लिफाय करायला घ्यायचं. म्हणजे स्टेप वाईज घ्यायची सवय लावूनच घ्या. घेतलं का सर्वांनी? ABC तिन्ही मॅट्रिक्स. Yes, येस सर. त्यानंतर मग 5A इक्वल टू एक एक व्हॅल्यू काढत जायचं आहे.
5 इंटू ए मॅट्रिक्स आहे 2 5 0 1. हे सर्व आपण मॅट्रिक्स वगैरे घेतोय ते आपल्या इथं ए मॅट्रिक्स आहे क्वेश्चन मध्ये, तोच मॅट्रिक्स इथं पुटअप करतोय आपण आणि याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ती व्हॅल्यू म्हणजेच या 5 ना आपल्याला 2 ला मल्टिप्लाय, 5 ला मल्टिप्लाय, 0 ला आणि 1 ला, चारही व्हॅल्यू आपल्याला मल्टिप्लाय करायचे. आता त्यासाठी 5 इंटू 2 किती असेल? 10, 10. 5 25. इंटू 5 25, 25. 5 इंटू 0 0, 0 आणि 5 इंटू 1 5. 5. म्हणजेच आपल्याला 5a हा स्केलार मल्टिप्लिकेशनचा मॅट्रिक्स मिळाला 10 25 0 5. ही एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला यातली. कोणती? ही 5a ची व्हॅल्यू मिळाली. अजून आपल्याला 3b काढायचा आहे, 2c काढायचं आहे. आता 5a न मल्टिप्लाय केल्यानंतर हा मॅट्रिक्स मिळाल्यानंतर नंतर आपण घेऊया 3b. हे 3b घेताना मात्र 3b इक्वल टू 3 इंटू b घेताना मायनस बाहेरचा घ्यायचा नाही येतो. मायनस सोडून जो मॅट्रिक्स असेल त्या पद्धतीने त्याला सिम्प्लिफाय करा. सांगा बी मॅट्रिक्स काय आहे? 4 - 1 2, 0. 0 आहे. 3b फाइंड आउट करताना काय केलं आपण? 3 इंटू बी मॅट्रिक्स आहे, 3 इंटू बी मॅट्रिक्स लिहिला. 12 - 3, 6, 0. हा 3 न मग प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं या आणि तो मॅट्रिक्स लिहूया. 3 इंटू 4 12, 3 इंटू -1 -3, 3 इंटू 2 6 आणि 3 इंटू 0 0. अशा पद्धतीनं आपल्याला 3b चा मॅट्रिक्स मिळाला. काय झालं? पुन्हा काय चालू प्रॉब्लेम? माईक चालू आहे का कोणाचा? थ्री बी चा हा जो मॅट्रिक्स आहे तो आपल्याला मिळाला 3 इंटू 4 12, 3 इंटू -1 म्हणजे हे -3, -3. 6 आणि 0 या पद्धतीने तो मॅट्रिक्स मिळाला. आता माईक बंद करा. सिम्प्लिफिकेशन 3b झालं. आता आपल्याला शेवटची स्टेप आहे त्यामध्ये 2c एक मॅट्रिक्स काढायचा आहे. सी मॅट्रिक्स मी घेतो 1 7 1 7 5 2. माईक बंद करा. मी 2 न प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करून घेतो. 2 न 1 ला मल्टिप्लाय केलं 2 आलं. 2 न या 7 ला मल्टिप्लाय केलं 14. 2 इंटू 5 10 आणि 2 इंटू 2 4. या पद्धतीने आपल्याला 2c ची व्हॅल्यू मिळाली. बघा तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या. एक 5a मिळाली, दुसरी 3b फाइंड आउट केली, तिसरी 2c फाइंड आउट केली. आणि आता जे विचारलेलं आहे त्या पद्धतीनं आपण लिहिणार. आपल्याला विचारलंय 5a minus 5a minus 3b plus 2c इक्वल टू हे विचारलेलं आहे. यासाठी आपण ज्या तिन्ही व्हॅल्यू काढलेल्या आहेत त्या तिन्ही व्हॅल्यू लिहिणार. मग 5a ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 10 25. मी जी फाइंड आउट केलेली व्हॅल्यू आहे
ती व्हॅल्यू लिहितोय 5A ची. तसंच 3B ची व्हॅल्यू वरती आताच काढलेली आहे बघा, त्या पद्धतीनं 12 - 3 60 ती ही व्हॅल्यू लिहिली आणि प्लस 2C ची सुद्धा व्हॅल्यू इथं काढलेली आहे, ती व्हॅल्यू लिहितोय 214 10 4. तिन्ही व्हॅल्यू ज्या स्केलर मल्टिप्लिकेशन न फाइंड आउट केलेल्या व्हॅल्यू आहेत त्या आम्ही लिहिल्या. आता यामध्ये कुठेही स्केलर मल्टिप्लिकेशन बाहेर मॅट्रिक्सच्या दिसत नाहीये. याचाच अर्थ आपल्याला इथं आता डायरेक्ट सबट्रॅक्शन ऍडिशन जी काय असेल ते आपल्याला करता येतं. म्हणजे पहिला आपण या मॅट्रिक्स मधून हा मॅट्रिक्स सबट्रॅक्ट करूया आणि त्यानंतर या मॅट्रिक्स मध्ये हा मॅट्रिक्स ऍड करूया, किंवा तिन्ही ऍट ए टाइम केलं तरीही चालतं. Therefore which is equal to आपल्याला मिळेल, सुरुवातीला मी त्या दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन लिहितो. 5A - 3B जे आहे ते 10 - 12 ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल -2. 25 - 3 म्हणजे 28 असेल. 0 - 6 म्हणजे -6 आणि 5 - 0 म्हणजे 5. म्हणजेच आपल्याला पहिल्या दोन मॅट्रिक्सची जी सबट्रॅक्शन आहे ती सबट्रॅक्शन मिळाली. आणि पुढचा जो मॅट्रिक्स होता 2 14 10 4 तो आहे असा ठेवला. आणि आता या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करूया. सांगा, -2 + 2 0. 0. परत 28 + 14 42. 42. -6 + 10 4. +4. 5 + 4 9. 9. म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू मिळाली 0.4249. कशाची व्हॅल्यू मिळाली? लास्टला आन्सर लिहायचं 5A - 3B + 2C = मॅट्रिक्स मिळाला आपल्याला 0.4249. हे आपल्याला आन्सर मिळाला. बघा काय काय केलंय ते आपण. सुरुवातीला दिलेले मॅट्रिक्स जे आहे ते आहे असे लिहिल्यानंतर एक एक व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतोय. 5A 3B आणि 2C. 5A 3B आणि 2C. सुरुवातीला 5A घेतलं. 5A म्हणजे 5 ने A मॅट्रिक्सला मल्टिप्लाय, एकच मॅट्रिक्स त्यामध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर मिळाला. त्यानंतर आपण 3B फाइंड आउट केला. 3B म्हणजे 3 ने B ला मल्टिप्लाय केलं आणि हे मिळाला. तसंच 2C फाइंड आउट केला. 2 ने C ला मल्टिप्लाय केलं मॅट्रिक्सला, म्हणजे हा मॅट्रिक्स 2C चा मिळाला. आणि एकदा का 3 मॅट्रिक्स अशा पद्धतीने मिळाले का मग क्वेश्चन जो विचारलेला आहे तो क्वेश्चन लिहिला आणि त्याखाली 5A चा मॅट्रिक्स, 3B चा मॅट्रिक्स, 2C चा मॅट्रिक्स लिहिला. मध्ये मायनस प्लस जे काय असेल ते लिहिलं. सुरुवातीला या दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन केली आणि हा मॅट्रिक्स आहे असा ठेवला. इथं आपल्याला दोन मॅट्रिक्सची इथं सबट्रॅक्शन आली. पुढचा मॅट्रिक्स प्लस नंतरचा आहे असा. आणि आता शेवटी मग या दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन आपल्याला हे मिळालं आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल 5A - 3B + 2C = 10. समजते सर्वांना हे? हो. लिहून झालंय का सर्वांचं हे? मग हो.
झालं काय? हो सर. येस सर. ओके, माईक बंद करा. आता सिम्प्लिफिकेशन, पुढचे एक एक्झाम्पल लिहून घ्या. फाइंड x such that matrix 4 5 minus 3 6 plus x equal to 10 minus 1 0 minus 5. हे एक मॅट्रिक्स मध्येच इक्वेशन दिलंय. आतापर्यंत काय केलं होतं, ए बी सी अशा पद्धतीचे मॅट्रिक्स दिले जात होते आणि इक्वेशन देताना ए प्लस बी प्लस सी असं काहीतरी दिलं जात होतं. आता ए बी सी असे सेपरेट न देता मॅट्रिक्स मध्येच एक इक्वेशन दिलेलं आहे आणि की ज्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय एक्स ची व्हॅल्यू. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आता हे कशा पद्धतीनं करायचं बघा. या मॅट्रिक्सच्या ऐवजी आणि या मॅट्रिक्सच्या ऐवजी मी समजा इथं पहिल्या मॅट्रिक्सच्या ऐवजी 3 लिहिलं, पुढं प्लस एक्स आणि उजव्या साईडचा मॅट्रिक्स जो आहे तो समजा 5 आहे. x is equal to 5 minus 3. एक्स इक्वल टू, बरोबर आहे, 3 प्लस एक्स इक्वल टू 5. तर आपल्याला फाइंड आउट करायचे एक्स ची व्हॅल्यू. मग एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर एक्स आपण डाव्या साईडला इथं आहे असं ठेवतो आणि जे LHS मध्ये 3 आहे ते उजव्या साईडला घेतल्यानंतर प्लस 3च काय होईल, -3. -3 होणार. म्हणजे या 5 मधून 3 मायनस करायचंय आणि आपल्याला आन्सर मिळेल 2. एक्स इक्वल टू 2 मॅट्रिक्स मिळेल. लक्षात येतं, हे आपलं रेग्युलर इक्वेशन. 3 प्लस एक्स इक्वल टू जर 5 असेल तर आपण एक्स इक्वल टू 3 सबट्रॅक्ट करतोय, 5 मायनस 3 विच इज इक्वल टू 2. आणि याच पद्धतीनं आपल्याला सेम प्रोसिजरनं या हा मॅट्रिक्स इक्वेशन सुद्धा सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजेच आता सुरुवातीला मी दिलेला मॅट्रिक्स आहे असा लिहितो. सर्वांनी दिलेला मॅट्रिक्स लिहा. -3 6 प्लस एक्स इक्वल टू 10 minus 1 0 minus 5. सुरुवातीला गिवन म्हणून आपण दिलेले इक्वेशन लिहिलं. जसं आपण आता सांगितलं त्यानुसारच एक्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय, अननोन व्हेरिएबल तोच आहे. तर एक्स ला काय करायचं, लेफ्ट साइडला आहे असं ठेवायचं एक्सला आणि जी LHS मध्ये हा जो मॅट्रिक्स आहे तो इथून उचलायचा आणि उजव्या साइडला इथं आणायचा. म्हणजे प्लस मॅट्रिक्स आहे तो उजव्या साइडला आल्यानंतर मायनसचा मॅट्रिक्स होईल. मग ते सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर एक्स इक्वल टू उजव्या साइडचा मॅट्रिक्स आहे असा सुरुवातीला लिहिला. -1 0 -5 मायनस जो डाव्या साइडचा मॅट्रिक्स होता त्याला मायनस दिलं.
सबट्रॅक्शन करायचे आपल्याला, विच इज इक्वल टू, सांगा, पहिल्यामधून पहिला मायनस दुसऱ्यामधून दुसरा, खालीही पहिल्यामधून पहिला दुसऱ्यामधून दुसरा, या पद्धतीने करस्पॉन्डिंग एलिमेंटची सबट्रॅक्शन करायचे. 10 - 4 किती येईल? 6 बरोबर आहे. -1 - 5 -6. -6. 0 - -3 आता मायनस मायनस आहे, 3 +3 बरोबर आहे. आणि -5 - 6 -0 -11. म्हणजेच आपल्याला जो एक्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायला सांगितलाय तो मिळाला 6 - 6 6 3 - 11. कशा पद्धतीनं आलं बघा परत एकदा. फाइंड एक्स आपल्याला सांगितलंय सच दॅट एक इक्वेशन दिलंय मॅट्रिक्स प्लस एक्स इक्वल टू राईट हँड साइडला एक मॅट्रिक्स आहे, अशा पद्धतीचं इक्वेशन. मग सुरुवातीला दिलेले इक्वेशन आहे असं लिहिलं. आपल्याला जे फाइंड आउट करायला सांगितलंय म्हणजे एक्स फाइंड आउट करायला सांगितलेलं जे आहे ते मी तिथंच ठेवलं, म्हणजे इक्वॅलिटीच्या डाव्या बाजूलाच ठेवलं. इथं याला आपण उजव्या बाजूला घ्यायचं नाहीये, डाव्या बाजूलाच घ्यायचंय. आणि एक्स सोडून जो मॅट्रिक्स होता तो मॅट्रिक्स मात्र इथून काढला आणि उजव्या बाजूला लिहिला. म्हणजे ही मॅट्रिक्सची व्हॅल्यू इथं बाहेर काय नाही म्हणजे प्लस असतं इथं, आणि ती त्या साईडला गेल्यानंतर इथं मात्र मायनस होतं. आणि यानुसार इथं मायनस झालं. हे हा जो मॅट्रिक्स आहे 10 - 1 0 - 5 मायनस सेकंड मॅट्रिक्स जो लेफ्ट साइडचा जो आलेला आहे तो मायनस झाला. आणि या दोन मॅट्रिक्सची जी सबट्रॅक्शनची व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू म्हणजेच आपली डाव्या साइडला फक्त एक्स आहे, अननोन व्हेरिएबलचा मॅट्रिक्स आहे, आणि तो मॅट्रिक्स आपल्याला मिळाला 6 - 6 3 - 11. हे आपलं आन्सर असेल. आलं का लक्षात? हे येस सर. काही अडचण वगैरे असेल तर सांगत चला, कोणती स्टेप समजली नसेल तर वगैरे आपण सांगत चला, म्हणजे आपल्याला परत घेता येईल. प्रत्येक स्टेप समजली जातील. ठीक आहे, आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. अजून एक एक्झाम्पल. इफ A equal to matrix 2 3 4 7 2 3 4 7 comma B equal to matrix 1 3 4 6. B मॅट्रिक्स दिसतोय का सर्वांना रे तो? येस सर. 1 3 4 6. then find, क्वेश्चन देऊन घ्या खाली, find 2A plus 3B minus 4I, where I is unit matrix. I नोटेशन कशासाठी असतं तर युनिट मॅट्रिक्स साठी ते नोटेशन असतं, किंवा त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण म्हणतोय. बघा A इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आहे 2 3 4 7. B इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आहे 1 3 4 6. आणि विचारले फाइंड 2A plus 3B minus 4I, where I is युनिट मॅट्रिक्स. आता यामध्ये आपल्याला कोणकोणते सुरुवातीला 3 मॅट्रिक्स काढावे लागतील?
स्केलार मल्टिप्लिकेशनचे 2a 3b मायनस मायनस घ्यायचं नाही, फक्त 4i पुढचा, म्हणजे 2a एक काढावी लागणार, 3b ची व्हॅल्यू एक काढावी लागणार मॅट्रिक्सची, आणि 4i ची एक व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार. जिथं बाहेर कॉन्स्टंटला मायनस असतं तिथं मायनस घ्यायची काही गरज नसते. मायनस न घेता खाली मायनस आहे असं ठेवायचं, फक्त प्लस 4i जे आहे ते आपण सिम्प्लिफाय करून घेणार आहे. सुरुवातीला मग दिलेल्या गिवन मधल्या ए आणि बी सर्वांनी मॅट्रिक्स लिहा. गिवन मध्ये ए बी लिहा मॅट्रिक्स. ए इक्वल टू मॅट्रिक्स 2 3 4 7, बी इक्वल टू मॅट्रिक्स 1 3 4 6. दिलेल्या व्हॅल्यू आहेत त्या घेतल्या आपण. आता एक एक व्हॅल्यू आपण सिम्प्लिफाय करत जायचं. म्हणजेच सुरुवातीला 2a इक्वल टू 2a काढण्यासाठी आपण 2 ला a न मल्टिप्लाय करतोय. ए मॅट्रिक्स काय दिलेला आहे क्वेश्चन मध्ये? 2 3 4 7. 2 3 4 7 हा मॅट्रिक्स ए चा दिलेला आहे, आणि ती व्हॅल्यू आपण आता फाइंड आउट करूया. 2 न या 2 ला मल्टिप्लाय, 3 ला मल्टिप्लाय, 4 ला आणि 7 ला, चारही टर्मला 2 न मल्टिप्लाय करायचंय. मग 2 इंटू 2 4 असेल, 2 इंटू 3 6, 2 इंटू 4 8 8, 2 इंटू 7 14. 40. म्हणजेच आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली, 2a ची व्हॅल्यू मिळाली. आता दुसरी व्हॅल्यू घेऊया, कोणती आहे? 3b ची व्हॅल्यू. 3b ची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे 3 कॉन्स्टंटला b मॅट्रिक्स न मल्टिप्लाय करायचंय. b म्हणजेच 1 3 4 6, 1 3 4 6. आता 3 न जसं वरती मल्टिप्लाय केलं तसंच या 4 एलिमेंटला 3 न मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू 1 3, 3 इंटू 3 9 9, 3 इंटू 4 12 12, आणि 3 इंटू 6 18. 18. 2a इक्वल टू मिळालं, 3b इक्वल टू मिळालं. आता अजून एक मॅट्रिक्स आपला यामध्ये राहिलाय, कोणती व्हॅल्यू राहिली आहे? 4i. 4i. बरोबर आहे, 4i ची व्हॅल्यू राहिली. 1001. 4i, आय म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. मी सुरुवातीला 4 आहे असा लिहितो. आपल्याकडे आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या 2 व्हॅल्यू असतात. एक 2x2 मॅट्रिक्सला असेल तर हा, आणि 3x3 मॅट्रिक्स असेल तर या पद्धतीनं आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. एक 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे, एक 3x कोणती घेऊन घेणार? 2x2 घेणार का 3x3 मॅट्रिक्स घेणार? 2x2. 2x2 घेणार. कारण इथं जे 2a जे एक्झाम्पल आहेत त्या एक्झाम्पल मध्ये सर्व मॅट्रिक्स जे आहेत
ते 2x2 ऑर्डरचेच मॅट्रिक्स आहे. त्यामुळं हा 3x3 मॅट्रिक्स घ्यायची काही गरज नाही आपल्याला. 2x2 मॅट्रिक्स त्या आयच्या ठिकाणी घ्यायचं. बघा, आय हा मॅट्रिक्स क्वेश्चन मध्ये दिलेला जरी नसला तरी आपल्याला आय ची व्हॅल्यू माहिती असते, त्यानुसार आपण घ्यायचं. आय मॅट्रिक्स असेल इथं काय मग 1 0 0 1. आय मॅट्रिक्स असेल 1 0 0 1. आणि आता 4 न मल्टिप्लाय करून लिहा. 4 न 1 ला मल्टिप्लाय केलं तर 4 0 0 4. 4, 0 ला केलं तर 0, परत खाली 4 इंटू 0 0 आणि 4 इंटू 1 4. 4 0 0 4 ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4i ची व्हॅल्यू. बघा काय काय केलं. 2a काढताना आपण, व्हिडिओ ऑफ करा डोंगरे. 2a काढताना आपण 2 न a मॅट्रिक्स ला मल्टिप्लाय केलं. थ्री 4i या चारही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या. आणि त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे त्यानुसार सिम्प्लिफाय करणार. विचारलेलं आहे आपल्याला काय 2a प्लस 3b मायनस 4i हे काढायला सांगितलंय. विच इज इक्वल टू 2a प्लस 3b प्लस 4i सॉरी मायनस 4i. मग 2a चे मॅट्रिक्स जो काढलेला आहे तो लिहूया. म्हणजे 4 6 8 14 4 6 8 14 प्लस 3b चा मॅट्रिक्स जो काढलेला आहे तोही लिहूया. 3 9 12 18 हा मॅट्रिक्स सुद्धा लिहिला. आणि मायनस 4i म्हणजे 4 0 0 4 हा मॅट्रिक्स हे लिहिला. 2a प्लस 3b मायनस 4i. तिन्ही मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू सिम्प्लिफाय केलेल्या आहेत. सिम्प्लिफाय केलेल्या व्हॅल्यू आपण लिहिल्या. सुरुवातीला दोन मॅट्रिक्सची ऍडिशन, या दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन, या दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन सुरुवातीला आणि आलेल्या दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन ही तिसऱ्या मॅट्रिक्सला सबट्रॅक्ट करायचे आपल्याला. म्हणजे सुरुवातीला ही दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन काय येईल, करस्पॉन्डिंग एलिमेंटचे ऍडिशन 4 प्लस 3 7 बरोबर आहे. बरं 6 प्लस 9 15. हा पहिला रो पहिल्या रो मध्ये ऍड केला. आता सेकंड रो मध्ये ऍड करूया. 8 प्लस 12 20 बरोबर आहे. 14 प्लस 18 32. ओके. म्हणजे सुरुवातीला 2a प्लस 3b या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन मी इथं लिहिली. आता राहिला मायनस नंतर कोणता एक मॅट्रिक्स राहिला, हा मॅट्रिक्स तेवढा राहिला. काय आहे 4 0 0 4. म्हणजे पहिले दोन मॅट्रिक्स मी कंबाईन केले, एक मॅट्रिक्स मिळाला. आणि शेवटचा जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सला त्या कंबाइंड मॅट्रिक्स मधून सबट्रॅक्ट करायचा आहे. आणि हेही आपल्याला माहित आहे. तुम्ही त्याच्या खाली लिहा, मी त्याच्या पुढे लिहितोय. पण या दोन मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलम वाईज सबट्रॅक्शन. 7 मायनस 4 3 15 मायनस 0 15 15 20 मायनस 0 20 20 32 मायनस 4
28. 28. म्हणजेच आपल्याला त्या क्वेश्चनची 2a प्लस 3b मायनस 4i हा जो आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे त्याची व्हॅल्यू मिळाली मॅट्रिक्सची. मॅट्रिक्स 3, 15, 20, 28 आणि ते लास्टला आन्सर लिहायचं मग आपल्या रेग्युलर याच्यानुसार 2a प्लस 3b minus 4i which is equal to व्हॅल्यू आलेली आहे 3, 15, 20, 28 हे आपलं आन्सर. Three, 15, 20, 28. आता परत एकदा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं होतं 2a प्लस 3b मायनस 4i. यामध्ये आपण सुरुवातीला 2ab गिवन घेतल्यानंतर आपण व्हॅल्यू फाइंड आउट करताना एक एक व्हॅल्यू फाइंड आउट केली. सुरुवातीला 2a व्हॅल्यू फाइंड आउट केली 2 न a ला मल्टिप्लाय करून, 3b व्हॅल्यू फाइंड आउट केली 3 न b ला मल्टिप्लाय करून, 4i फाइंड आउट केलं 4 न i मॅट्रिक्स म्हणजे 1 0 0 1. हे स्ट्रक्चर सर्वांना माहिती पाहिजे कारण आय मॅट्रिक्स तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला जात नाहीये अशा पद्धतीचा मॅट्रिक्स. तो आपल्याला आय मॅट्रिक्स माहिती पाहिजे. आय मॅट्रिक्स म्हणजे डायगोनलला 1 1 एलिमेंट असतात, बाकी ठिकाणी सगळे 0 असतात. डायगोनल म्हणजे ही डायगोनल झाली. या डायगोनल मध्ये इथं 1 आहे, इथं सुद्धा 1 आहे, 1 1 आणि बाकी सर्व एलिमेंट हे 0 असतात. याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा आय मॅट्रिक्स म्हणतो, युनिट मॅट्रिक्स. तो 2x2 ऑर्डरचा असेल तर हे 2x2 मॅट्रिक्स आहे म्हणून हे सर्व 2x2 मध्ये घेतलं आणि 4i मिळाला. आता 4 या तिन्ही व्हॅल्यू घेतल्यानंतर आपण क्वेश्चन जो विचारला आहे तो लिहिला. 2a ची व्हॅल्यू टाकली, 3b ची व्हॅल्यू टाकली, 4i ची व्हॅल्यू टाकली. मध्ये प्लस इथं आहे, इथं मायनस आहे, ते मायनस ही टाकलं. सुरुवातीला या दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन करून इथे एक मॅट्रिक्स मिळवला. या दोन मॅट्रिक्सला हा आणि इथला मॅट्रिक्स जो आहे तो इथं आहे असा 4 0 0 4 तो मॅट्रिक्स इथं लिहिलाय. आता परत दोन मॅट्रिक्स तेवढेच मिळाले. या दोन्हीची बेरीज केल्यानंतर एक मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स या दोन्हीची वजाबाकी करून हे लिहिलं आणि हे मिळालं 3 15 20 28 आणि हेच आपला आन्सर शेवटी लिहिलं मी 2a प्लस 3b मायनस 4i इक्वल टू 3 15 20 28. लक्षात सर्वांच्या आहे. हो सर. हो सर. अजून काही एक्झाम्पल देतो त्या टाइपचे, प्रत्येकाने ती सॉल्व करा. तोपर्यंत आता प्रेझेंट घेऊ.